मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपनं अंतर्गत सर्व्हे केलाय। भाजपनं केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणामध्ये 100+ जागा मात्र स्वबळावर भाजपला सत्ता राखण्यास अपयश असे निकाल आले। महायुतीमध्ये लढला तर फायदा होईल असा अंदाज असल्याचं भाजपच्याच अंतर्गत सर्वेक्षणामधून स्पष्ट झाले। मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपनं अंतर्गत सर्वे केला। भाजपनं केलेल्या सर्वेक्षणामध्ये 100+ जागा पण सत्ता राखण्यास भाजपला अपयश येण्याची चिन्ह दिसतात। तर दुसरीकडे आगामी निवडणुकीमध्ये शरद पवार काँग्रेसची साथ देण्याची शक्यता आहे। शरद पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांना फोन केलाय। मुंबई पालिका निवडणुकांसंदर्भात सोमवारी किंवा मंगळवारी बैठक होईल। 2 दिवसांपूर्वी शरद पवार यांनी मुंबई काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली होती आणि त्यावेळेस काही चर्चाही झाली होती। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार ॲक्शन मोडवर आहेत। शनिवारी दुपारी 12 वाजता वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार गटाची एक महत्त्वाची बैठक होईल। या बैठकीमध्ये निवडणुकांच्या अनुषंगाने रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या। आम्ही त्यांना आमचा निर्णय कळवलाय। आमच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही। त्यांनी दुसरी आघाडी सोडून आमच्याकडे यावं, वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेतून केलं स्पष्ट। कृषी मंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये आंदोलन करण्याचा काँग्रेसनं प्रयत्न केला। काँग्रेसनं पदाधिकाऱ्यांना आंदोलन करण्याअगोदर पोलिसांनी ताब्यात घेतले। पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यामुळे यशोमती ठाकूर आक्रमक झाल्यात। पोलिसांनी वर्दीचा गैरफायदा घेऊ नये असं वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी केलं। सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असं चित्र आहे। शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांना भक्कम पाठिंबा देण्यासाठी रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगोल्यामध्ये जाहीर सभा घेणार आहेत आणि नगरपालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत। पुण्याच्या राजगुरुनगरमधील धक्कादायक प्रकार समोर आलाय। राजगुरुनगर परिषदेचे नगरसेवक पदाच्या जागेसाठी चक्क लिलाव झाल्याचं बोललं जातंय। एका प्रभागामध्ये पुरुषांच्या जागेसाठी 1,03 लाखांची बोली लागली तर महिलांच्या जागेसाठी 22 लाखांची बोली लागली अशी चर्चा राजगुरुनगरमध्ये जोरदार सुरू आहे। पण सत्ताधारी आणि विरोधक साटलोट करत असल्याची चर्चा आहे। मुस्लिम उमेदवार देण्याची हिम्मत भाजपमध्ये आहे का? काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी हा सवाल विचारलाय। अमरावतीमध्ये काँग्रेसनं 4 ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी मुस्लिम उमेदवार दिले, त्यामुळे स्थानिक भाजपकडून टीका करण्यात आली होती। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुनील तटकरे यांनी आपल्या विरोधात काम केलं असा आरोप रायगडमधील शिवसेनेचे आमदार सातत्यानं करतायत। आता या मुद्द्यावर मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांना खुलं आव्हान दिले। महाडचं ग्रामदैवत वीरेश्वर महाराज आणि रोह्याचं ग्रामदैवत धावीर महाराज यांच्या डोक्यावरील फूल उचला, ज्यानं कुणी चुकीचं केलं असेल त्यांना भोगावं लागेल असं गोगावले म्हणाले। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर अंबादास दानवेंनी टीका केली आहे। शिंदे शहांच्या मर्जीतले असून शिंदेंचा महाराष्ट्र भाजपकडून छळ होतोय असं दानवे म्हणाले। संभाजीनगरमध्ये पालिका निवडणुकांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। 21 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर पर्यंत हरकती आणि आक्षेप घेता येणार आहेत। 28 नोव्हेंबरला होणार आहे अंतिम यादी जाहीर। शरद पवार गटाला सलील देशमुख यांनी रामराम केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पवार गटानं केलेल्या आघाडीमुळे सलील देशमुख यांनी पक्ष सोडलाय। राहुल देशमुख यांच्यासोबत आघाडी करण्यास सलील देशमुख यांनी विरोध केला होता। दरम्यान देशमुख राष्ट्रवादी सोबत जाणार असल्याची शक्यता आहे। सुनील तटकरे यांनी भाजपच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचा गौप्यस्फोट आमदार महेंद्र दळवी यांनी केलाय। पार्थ पवारांना अडकवण्यात तटकरेंचा हात असल्याचा आरोप दळवींनी केलाय।
अमित राज ठाकरेंमुळे आज सरकारला जाग आली। 4 महिने प्रलंबित असलेल्या स्मारकाचे अमित ठाकरेंमुळे 4 दिवसात लोकार्पण झालं। मनसे नेते गजानन काळे यांनी हा घणाघात केला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेरूळमधल्या पुतळ्याच्या अनावरणाला सरकारला मुहूर्त मिळाला असं वक्तव्य गजानन काळे यांनी केले। मालेगावमधील लहानगीच्या अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी आपण चर्चा करणार आहोत आणि संबंधित खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची मागणी करणार आहोत असं आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं। आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, पीडित कुटुंबियांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करू असं महाजन म्हणाले। कराड नगरपालिकेच्या निवडणुकांच्या प्रचाराचा शुभारंभ झालाय। भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार अतुल भोसले यांनी शहरामधून पदयात्रा काढत शुभारंभ केला। घरोघरी जाऊन भाजपच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या प्रचाराला वेग आलाय। जनतेचा माझ्यावर ठाम विश्वास आहे। भंडारा गोंदियामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला। शिवसेनेच्या काळात बदलापूरमध्ये विकास कामं झाली नाहीत असा आरोप भाजपचे गटनेते राजेंद्र घोरपडे यांनी केला। कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती तुटली आहे। भाजप राष्ट्रवादी आणि आठवले गटाची युती झाली आहे। महायुतीमध्ये निधी वाटपावरून राणे केसरकर यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळतोय। मी पालकमंत्री असल्यामुळे जिल्ह्यातील आर्थिक सत्तेच्या चाव्या माझ्या हातात असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं, तर पालकमंत्री कोट्यातील पैसे आतापर्यंत मतदारसंघाला मिळालेले नाहीत असं केसरकरांनी म्हटलं। हुतात्मा स्मृती दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना सरकारमार्फत अभिवादन करण्यात आलं। मुंबई उच्च न्यायालयाच्या चौकामध्ये हुतात्मा स्मारक उभारण्यात आले। याच ठिकाणी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या 107 हुतात्म्यांना मोरारजी देसाई सरकारनं गोळ्या घालून ठार केलं होतं। त्यांना आज आदरांजली वाहण्यात आली। कर्जत नगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना युती झाली असून भाजप आणि शिवसेनेकडून स्वतंत्र उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्यात आलेत। भाजपकडून स्वाती लाड आणि शिवसेनेकडून सुवर्णा सुर्वे या दोनही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे कर्जतमध्ये भाजप शिवसेना युतीत वाद होण्याची शक्यता आहे।